किती दिवस झाले? 6वा दिवस आहे का आज? मग 4 दिवस भिजत घालायचे काय? तरी तर मम्मी बनवायला लागली आमच्या ज्वारीच्या भातोड्या, ज्वारीचे पापड, ज्वारीच्या भातोड्या है ना. राहू दे, हात घालू नको, त्याचा वास येतोय. तर 4 दिवस भिजत घातलं होतं आज. आता ह्याला थोडा वेळ काढायचं बाहेर आणि थोडंसं वाळवायचं आणि मग गिरणीमधून दळायचं. हा, पूर्ण वाळवायचं नाही. राहू दे ना, त्यात वाळत घालायचं. कशाला उभं राहतोय येड? गेल्या वर्षी नव्हते बनवले ना? गेल्या वर्षी काहीच केलं नाही. का? गेल्या वर्षी मग लग्न झाल्यावर करायचं नसतं ना? असं काय नसतं का करायचं नाही? करत नाही. ज्वारी पांढरी शुभ्र दिसते की जेवढ्या ज्वारी चांगली तेवढ्या भातवड्या छान होते. थोड्या वेळेस ना, नाही नाही, पाणी पूर्ण होते म्हणजे सुकी झाले पाहिजे. एक संच पसरव की. नको, राहू दे, वास येतोय. तरी रोज धुत होते ना, कोण कोण रोज धुत नाही ना, त्यामुळे जास्त वास. आजी करतो तिथं आजीचं कुठे होतं जसा. गव्हात जास्त वास येतो ह्याच्यापेक्षा. पसरव संचित. ज्वारी चांगली आहे, किती पांढरी शुभ्र ज्वारी दिसते. ते नीट पसर ना. ते बघ कसं पसरवतोय, उगच करायचं म्हणून करतोय काहीतरी. सरक. आतच ठेवायचं ना फॅनच्या हवेला. मग आता ह्याच्यासाठी बाहेरच बसायला लागतंय. गिरण बंद कर. ए पोऱ्या पोऱ्या पोऱ्या, हात रोज धुवायला लागते ना? हात रोज धुवायला लागते. हात रोज नाही धुवायला लागत. हे असं पसरून घ्यायचं सगळं व्यवस्थित. मग ह्याचे छान छान पापड होतेत. असं छान छान पापड होतेत का? आता उद्याचे पापड तयार करायचे. आणि ह्या पिठाला, ह्या ज्वारीला थोडंसं सुकवायचं. सुकवल्यानंतर मग सुकलं की मग गिरणीमध्ये दळायचं. गिरणीमध्ये दळलं की मग चाळायचं आहे ना पीठ. आणि पीठ चाळल्यानंतर मग त्या डब्यामध्ये पाणी घालायचं आणि तसंच रात्रभर ठेवायचं. हां, आणि मग हां, मग पीठ भिजलं की मग सकाळी वरचं सगळं पाणी टाकून द्यायचं आणि मग भातवड्या करायच्या है ना. राहू दे, काय राहू दे, हात धुवू नको. आणि आणि पीठ शिजवताना ह्याच्यामध्ये तीळ टाकायची, कलर टाकायचा. तरी एवढं नाही वास येत. नाही दूध होते ना. आता पाणी पूर्ण घ्यायचं, सुकू द्यायचं. सुकू. आणि जेवढी वलसर दळल तेवढा कोंडा निघतो. पांढऱ्या होत्यात ना. गोरा किती झाले? असंच गोरी करतात की लोक हात. आता सुकून जाते. ऊन कसलं आहे, धग गरमीनं लगेच सुकते. मँगो मँगो मँगो. पाण्यामध्ये आंबा छान असा धुवून घ्यायचा. तर हा बदामी आंबा आहे, किती मोठा आहे. खाली जातोय का बघू बरं. जातोय. हा वेगळाच आहे, जरा पिकला नाही वाटतं. कलर कमी आहे ना, है ना. मोठा जास्त आहे. चांगला लागतोय का हा खायचा आंबा? आणि ते केशर आंबा रसाचा वाटतं ना. हा, हा खायचा. टेस्टी आहे का कसा आहे? हा, टेस्टी, यमी. काय झालं? काय म्हणतोय संचित? फळांची झाड आहेत की आपल्याकडे? कुठं कुठं किती झाड आहे सांग. हा, आणि मम्मी
आणि आई घराची रखवाली कोण कोण करते सांग. घराची रखवाली जास्त करून कुत्रा करतो. अजून पाल किड्यांना खातो. किड्यांना पालची काय रखवाली करतो. किड्यांना खातो किड्यांना खातो. आणि किडे घरात येऊ देत नाही ते. अजून अजून झाले की कुलूप पण करतं ना. काय कुलूप कुलूप करतो. विसर ते जानवर आहे का. जानवर मध्ये विचारत होता तू. हा अच्छा कॅट पण करते की मग थोडस हेल्प. हा, त्यात देत नाही कशाला उंदराला उंदीर मामा किंवा चोरा काय एक वस्तू गूस चुंदरी असले घेऊ देत नाही घरात. चोर चोर त्यात कशी चोरांना हे करणार. बरं आपल्यात कुठले बरं आपल्यात किती फळांचे झाड आहेत सांग बघू काय काय. लिंबू हा 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 आंबा हा हा अजून नारळ हा. अजून आणि अजून आहे की 2 आहेत अजून 2-3 आहेत अजून. हा अजून राहिली हा हा चिक्कू हा अजून सीताफळ सीताफळ आणि पेरू पेरू. एवढं आहे. हे बघ हे आहे आपलं नारळाचं झाड. नारळाचं झाड आपलं अगोदर मोठं होतं ते मोठं काढून आता हे छोटं लावलंय. नंतर इथं आहेत आंबे. आंबे पहिल्या आणि होणार का झाड. होणार ना हळूहळू. तू किती मोठं झालं बघत बघत तरी. आता याला कोंब लागला असेल किंवा हे लागेल आता बघ. हा आता लागणार. आणि इथं आहेत 3 आपली आंब्याची झाडं. त्याला 2 आंबे लागले होते ते कोणी चोरून नेले. आम्ही टेस्ट करायच्या अगोदरच बाकीच्याने चोरून नेले. मोठा आंबा आलेला. हा नंतर इथं आहे ठेवला चिक्कूचं झाड. चिक्कूला अजून इथं आपलं आहे छोटंसं कडीपत्त्याचं झाड. हे छोटंसं कडीपत्त्याचं झाड आहे ना संचित. आपण ते सोनक्याने आणले बघ केवढं आणलेला आहे. सोनक्याने आणलेलं झाड आहे. कुठं आहे? हे काय एवढं. हा आणि माहिती पण नाही रे. आणि इथं लिंबूचं झाड आहे लिंबूचं. आणि हे इथं एकदम मोठंच्या मोठं झाड आपलं पेरूचं होतं पण ते तोडून छोटंसंच केलं. इथं पहिले किती सावली होती. लय मोठं. आणि इथं आपलं बैंगनचं झाड आहे. आणि आपल्यात आता संध्याकाळच्या वेळेस पाणी सुटले. एवढं ऊनच कसं काय पाणी येते. काय माहित पाणी डोळ्यात सोडायला लागले ते 3-3.5 तास. एलोवेरा आणि इकडं कशाला लावले aloe सीताफळ सीताफळाचं. आणि आई कशाला लावले aloe ते वांग्याचं झाड काढूनच टाका. आता मोठं झालं जास्त ना. वांग पांढऱ्याचा वेगळाच कलर झालाय त्याचा आता. ते आता कसं उन्हामुळे आता बनवते मी चिकन ग्रेव्ही बनवणार आहे आणि चिकन 65. तर पहिल्यांदाच बनवते बघू कसं होते. शॉर्ट व्हिडिओ मी बनवणार आहे. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी दाखवायची. कांदा तर हा कांदा भाजून घ्यायचा. इथं टोमॅटो आहे. टोमॅटो पण तेलामध्ये परतून घेणार आहे. आणि इथं अद्रक लसूण तर याची सेपरेट पेस्ट करणार आहे. आणि ही मम्मीने तर मगाशी ज्वारी जी भातोड्यासाठी केलती तर ते दळून घेतले. आता हे चाळून घ्यायचं आहे ना. हा चालून तर असं एकदम हे होते. काय म्हणले ते जास्त निघतंय ना. जास्त चाळून घ्यायचं नाही का. जेवढं जास्त निघेल तेवढं चांगलं. भातोड्या पांढऱ्या पांढऱ्या होते. पांढऱ्या पांढऱ्या पण ह्याच्यात पीठ आहे असं मला वाटतंय ना का नाही. नाही. हा ही वरचा पूर्ण पापुंडरा त्याच्या हे झाला निघून चाललं गेला. मधलं मधलं फक्त पीठ आहे. हा. हे फक्त मधला मधला आणि ओरलं पीठ आहे अजून हे काय. हम्म. वास छान येतोय आता दळलं येते ना. लाईट बीट गेली मध्ये परत ह्याच्या काय राहते काय करायचं. या टोमॅटो पप्पा असं आणते तसं काय 1 आठवडा त्याला वापरायचंच नाही. आणि घरात माणसं येतील 2 किलो टमाटे आणले ती आणि ती पुरायला लागतंय असं काय. हा. हे पिकायलाच 8 दिवस जाणार आणि वापरायचं काय. मला तर अशी लाल लाल टोमॅटो आवडतात. आता हे जर लाल लाल टोमॅटो असतं
तर ह्याची ग्रेव्ही इतकी भारी होती ना बास. हे कच्चं किती टोमॅटो आणि पिकायचं कधी सगळे तसलेच आहे. तसलंच आहे त्यांचं. आता ह्याची किती एक खाट भरून होणार का? पांढऱ्याच करायचे सगळ्या, नको कलर मधल्या. चिकन चिकन आहे चिकन. हे चिकन काय करते सांग का? आता ह्यातलं कसं म्हणजे चिकन 65 करायला कसले पीस घ्यायचे? सगळं मोमो असं आहे ते घ्यायचं का हे पण घ्यायचं असलं? हड्डी 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 हड्डी. पण हे हाडकंवालं ना ते तळलं की शिजणार नाही ना. मग ह्याला काय करू, पहिला हळदी मिठामध्ये शिजवून घे. कशाचा पिवळं म्हणून पिवळं दिसतंय ना. जास्त पाणी घालायचं जरा. हा पाणी जास्त टाका, अजून टाकायचं. आणि मीठ जरा कमीच घाल. तू सगळं मीठ जास्त टाकून टाकू आहे पाणी. राहिला आणि बाहेर असं थंडगार अशी हवा सुटली, एकदम छान असं वाटते. पण गावाकडे कसं हवा छान सुटलेली असते, पण अशी धूळ नाही, तिथून वारं कचरा काय 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 सगळं घेऊन येतं. आणि इथं आमचं संचित बाय आहे ना. आणि आवाज कशात येते सांगा बरं? कशाला येतोय सांग बरं तू? कुलरचा आवाज येतोय. राहू दुसरू नको. आणि वास कसा येतोय ते सांगतो पहिलं. छान येते ना. हा तर थंडगार अशी हवा सुटली आणि इथं खाट असायला पाहिजे होते बाहेर. त्या खाटेवर बसून मस्त असं खायला. आता उद्या खाट काढायचं आहे बाहेर. ओके. आणि इकडं माझं चालूच आहे. इकडं चालू असत असत बाहेर फिरत बसले मी. आणि ह्याच्यात मी आता अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि खरंच वास खूप म्हणजे खूप छान सुटलाय बरं का. छान वाटतंय असं. आणि कढई आता तुम्हाला वाटेल ही कढई काय काळी झाली, तर काय झाले, मी आता कांदा टोमॅटो भाजलं होतं ना, तर त्यामुळे ते कढईचा थोडासा कलर असा काळा काळाच झाले. तर मम्मीला त्रास भांडे घासायला, ते निघत नाही पटकन लवकर. दोघीचा बस संचित पण घालू अर्धा दीड घालू का बघ तुझ्या मनात. दीड घाल. काय म्हणते डॅडा तुझे? कूलर लावले ऐकायला येत नाही इकडे. इथं दूध गरम करायला ठेवले. इथं जी मी मगाशी ग्रेव्ही केली तर त्याच्यामध्ये बटाटा घातलाय आणि चिकन. आता हे तेल सुटेपर्यंत हे करायचं आणि वाफेवर शिजायचं आणि थोडीशीच ग्रेव्ही करणार आहे. झाकण त्याच्यावर काही झाकण. आता बनवतोय आम्ही चिकन 65. पहिल्यांदाच करतोय त्यामुळे कसं होतंय काय माहिती नाही ना. एवढं केलंय चांगलं म्हणलं चांगलं तर होणारच की आहे ना. थोडासा करपलं इथं. करपले म्हणू शकत नाही, चांगलं झालंय की. पण जरा हे असं पाहिजे. चिकन लॉलीपॉप म्हणते त्याला बघ. हे चिकन लॉलीपॉप संचितला देऊ. हे पण चांगलं लागतंय है ना. थोडंसं फुल गॅस कर. छान लागतंय. छान झाले. अद्रक लसूणचा छान वास लागला. चिकन बघ खाऊ नको जेवताना. चिकन थोडंसं वाफ देऊन शिजवल्यामुळे ते कसं फुल गॅसवर जरी असतं त्याच ठिकाणी आता हे आपल्याकडून तेल गरम झालंय. त्याच ठिकाणी आपण चिकन शिजवलं नसतं तर हे आतमध्ये सगळं कच्चं राहिलं असं. पण आता हे चिकन ऑलरेडी आपलं शिजलंय त्यामुळे आतमध्ये सगळं शिजलंय. हा तेच शिजवलं नसतं तर आतमध्ये कच्चंच राहिलं असतं.
थोडं साधा ना. हा छान लागते. शिजलंय ना. तुला आवडेल जास्त. का बोला. तुला आवडतं ना जास्त तळल्याला. टेस्टी झाले पण. लिंबाचा ते वास छान लागतो असा. छान झाले. आणि हे तर काय विचारायलाच नको, एकच नंबर दिसते. इथं ग्रेव्ही तयार झाली. तर ग्रेव्ही दिसण्यावर जायचं नाही. टेस्ट फुल गॅसवर फुल गॅसवर केल्यामुळे तेल गेले त्याचं, पण एकदम भारी लागते. ह्याच्या अगोदर आपण केलं तर पण जमलं नव्हतं ना, काय तर झालं. जमलं नव्हतं एवढं, त्यामुळे हे बघूनच कळते एकदम भारी झाले. तर सगळ्यात लास्ट हे ठेवले. झालं की लगेच ताटातलं लगेच पोटात. तुला चालू का थोडं? तुला काय चालू का? नको जेवण करताना. बघ काढू का? कलर छान चढलाय. बस झालं. जाते तर करपायला कशाला. हात काढ. भातासोबत खायला केले रे, भाकरी चपाती नाही केली काय. ही ग्रेव्ही भात छान लागतं खायला. टेस्टी. हे काय चिकन 65 तुला देऊ का? दे की ताटात. टेस्ट करून बघ कसं झालंय. हे दे. काय आणि लॉलीपॉप खा. हा खावा. कांदा दे. कांदा, चिकन 65 ग्रेव्ही खावा ना संचित. खा रे पिलू खावा. बघत बघत खा. तुझ्या आवडीचं लावलं की टीव्ही आता. त्याला ग्रेव्ही दे की थोडीशी. तीच त्याला म्हणते. ग्रेव्ही घे की छान लागते. तुला थोडीशी. थोडीशी घे. टेस्ट आहे बघ. बटाटा पण घे थोडासा. नको तर राहू दे. चला तुम्ही सगळेजण या जेवण करायला. जेवायला या.